तुम्ही अजूनही येस आणि नो असंच बोलताय? अरे रे, इंग्लिशमध्ये तुमची छाप पाडायची असेल ना, तर हे शब्द अपडेट करायलाच हवं. तर येसच्या जागी आता तुम्ही म्हणा ॲब्सोल्युटली किंवा बाय ऑल मीन्स, आणि नो असेल तर म्हणा नॉट ॲट ऑल किंवा नो सर्कमस्टन्सेस. काय मग झालं ना स्टँडर्ड अप? आता इंग्लिश अजूनच कॉन्फिडंट आणि इम्प्रेसिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला अजून भन्नाट शब्द शिकायचे आहेत. यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा आणि तुमचं इंग्लिश लेवल अप करा. लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, आपल्याला फक्त येस किंवा नो हे दोनच वर्ड बघायचे नाहीये, तर आणखीन असे आपण कॉमनली रेग्युलर यूज करणारे देखील वर्ड्स आहे जे की आपल्याला अपडेट करायचे आहे किंवा त्याचं आपल्याला ऍडव्हान्स व्हर्जन देखील बघायचं आहे. तर आजचा पहिला वर्ड आहे येस. तर येस बोलताना तो एकटा येस बोलण्यापेक्षा तुम्ही जर त्याच्यासोबत येस प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब या वाक्यरचनेत जर बोलला तर तो अधिक इम्प्रेसिव्ह वाटेल. आता या वाक्यरचनेला घाबरून जाऊ नका, कारण की आपण काही डीप ग्रामर मध्ये तर नाही जाते. आपल्या चॅनलचा मोटिव्हच हा आहे की ग्रामरची भीती न बाळगता तुम्ही व्हिडिओ पाहिल्या तुम्हाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता इथे सब्जेक्ट म्हणजे काय? तुम्ही स्वतःबद्दल बोलत असाल तर तुम्ही झाले सब्जेक्ट, इतरांबद्दल बोलत असाल तर ते झाले सब्जेक्ट. ओके. स्वतःबद्दल आय, मी, इतरांबद्दल शी, ही, दे. ओके. तर आता कसे आपण वाक्य बोलू शकतो हे आपण पाहूया. तर आता पहिला वर्ड आहे येस. जर तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही जाणार का, तर त्याचं उत्तर जर फक्त तुम्ही एवढंच दिलं हो, तर ते कसं वाटेल बघा. पण जर तुम्ही ते जर व्यवस्थित दिलं उत्तर हो मी जाणार आहे, तर ते आणखीन खूप छान वाटतं ऐकायला. तर तसंच छान बोलण्यासाठी देखील जर तुम्हाला जर कोणी विचारलं विल यू गो, तर तुमचा आन्सर काय असलं पाहिजे? येस आय विल. हो मी जाणार आहे. बघा वाक्यरचना येस प्लस सब्जेक्ट म्हणजे आय आणि प्लस हेल्पिंग वर्ब. सिम्पल झालं आहे का नाही? विल. आता हे विल जे आहे ते मॉडेल व्हर्ब आहे. तर व्हर्बची भीती अजिबात नकोय, कारण मी व्हर्ब मॉडेल व्हर्ब वर व्हिडिओ बनवलेले आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ते मिळून जातील किंवा श्रद्धाच व्हाईट हाऊस मधल्या प्लेलिस्ट मध्ये ग्रामरची प्लेलिस्ट जरी तुम्ही रेफर केली तरी चालेल. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे कॅन यू स्पीक इंग्लिश. तुम्ही इंग्लिश बोलू शकता का? येस आय कॅन. तर आता जसं ही व्यक्ती कॉन्फिडेंटली बोलते ना हो मी बोलू शकते, तसंच तुम्ही पण कॉन्फिडेंटली हो मी इंग्लिश बोलू शकतो म्हणण्यासाठी श्रद्धाच व्हाईट हाऊसला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही पण कॉन्फिडेंटली म्हणू शकता येस आय कॅन स्पीक इंग्लिश बिकॉज आय एम वॉचिंग श्रद्धाच व्हाईट हाऊस व्हिडिओज, राईट? सो कॅन यू स्पीक इंग्लिश? येस आय कॅन. नेक्स्ट, हॅव यू अ कार. आता ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये करायचं आहे. वाक्यरचना सोपी आहे. पहिले येस, नंतर करता म्हणजे कोणाबद्दल बोलतोय ते, ठीक आहे, आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब. तर आता हे तुम्हाला एक क्लू देते, हेल्पिंग व्हर्ब ह्यामध्ये आहे हॅव. ओके. मला ह्याचा आन्सर कमेंट मध्ये पाहिजे. नेक्स्ट फोर्थ आहे विल राणी गो. ह्याचा आन्सर आहे येस शी विल. आता ह्याचा आन्सर मी मुद्दाम दिले, ह्याचा आन्सर तुम्ही पण देऊ शकता. पण का दिले तर आता इथे क्वेश्चन मध्ये आपण नाउन यूज केले राणी, आणि राणी हे नाव मुलीचं आहे. ठीक आहे. म्हणून आपण इंग्लिश मध्ये जेव्हा तिच्याबद्दल बोलणार आहोत तर तेव्हा आपण प्रोनाउन देखील यूज करू शकतो, म्हणजे सर्वनाम देखील यूज करू शकतो. म्हणून मी काय यूज केले येस शी विल, किंवा असं पण जरी झालं सेंटेन्स येस राणी विल, तरी पण ते पण राईटच आहे. ओके. नाउन घ्या किंवा प्रोनाउन घ्या, दोन्ही पण राईट आहे इथे. नेक्स्ट, कॅन राहुल डान्स. याचा पण आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये करून सांगायचं आहे. नेक्स्ट आहे नो. आता जसं येस आपण एकटं बोलत नाही, येस सोबत आपण किती कंपनी दिलेली आहे, राईट? तर तसंच नोला पण मग एकटं कशाला बोलायचं? नो सोबत पण आपण भरपूर काही कंपनी दिलेली आहे. तर ती काय काय आहे? तर नो प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, आणि नोनी एक कंपनी एक्स्ट्रा घेतलेली ती म्हणजे नॉट. आता नो प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आणि शेवटी काय येणार? नॉट. मग कसं सेंटेन्स होईल पहा. खूप इझी आहे. कॅन यू डान्स. तुम्ही डान्स करू शकता का? नो प्लस सब्जेक्ट आय प्लस हेल्पिंग वर्ब कॅन आणि लास्टला नॉट. नॉट. सो युअर आन्सर विल बी नो आय कॅन नॉट. ठीक आहे. आता हे कॅन नॉट जर दोन्ही एकत्र केले वर्ड कॅन नॉट तर ते कांट होतं. ओके. कॅन यू डान्स? नो आय कांट. विल यू गो टू आग्रा. तू आग्र्याला जाणार आहेस का? नो आय विल नॉट.
आता विल नॉट एकत्र केलं की त्याचं काय होतं, वोंट. नो, आय वोंट. थर्ड सेंटेन्स आहे हॅव ही अ कार, त्याच्याजवळ कार आहे का. आणि फोर्थ आहे विल ही कम टू द पार्टी. ओके, तर आता हे थर्ड आणि फोर्थचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये करून मला सांगायचं आहे किंवा टेक इट ॲज युअर होमवर्क. नेक्स्ट वर्ड आहे आता आपला कॉमनली यूज केला जातो सॉरी. तर आता सॉरी या वर्ड सोबत जर तुम्ही ही वाक्यरचना जॉईन केली, आय डिडंट मीन टू आणि शेवटी V1 म्हणजे व्हर्बचा पहिला फॉर्म, ठीक आहे, हे यूज केलं तर ते सॉरी अधिक अर्थपूर्ण बनते. म्हणजे जसं की काही जण म्हणतात ना, काय उपकार म्हणून सॉरी म्हणतोय का उपकार म्हणूनच सॉरी म्हणलंय, ठीक आहे, असं नको वाटायला. जे सॉरी म्हणलेलंच आहे आता तुम्ही, तर त्याला काहीतरी अर्थ पण वाटला पाहिजे. त्यासाठी सॉरी सोबत जर तुम्ही सॉरी आय डिडंट मीन टू, ह्याचा अर्थ काय, म्हणजे मला असं करायचं नव्हतं, मला हे बोलायचं नव्हतं, त्यासाठी आय डिडंट मीन टू यूज करतात आणि शेवटी व्हर्बचा पहिला फॉर्म यूज करायचा. ओके, तर फर्स्ट सेंटेन्स आहे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, ठीक आहे, सॉरी आय डिडंट मीन टू हर्ट यू. नेक्स्ट, मला तुझा पेन तोडायचा नव्हता, सॉरी आय डिडंट मीन टू ब्रेक युअर पेन. आता पहा, इथं जर तुम्ही फक्त सॉरी म्हणलं असतं तर ते छोटं वाटलं असतं, पण जर तुम्ही सॉरी म्हणून जर तुम्हाला खरंच कशाचं जास्त वाईट वाटलंय म्हणून तुम्ही सॉरी म्हणतात, हे तुम्ही इथे एक्सप्लेन केलेले, म्हणून ते आणखीन अर्थपूर्ण बनतंय, राईट. नेक्स्ट आहे मला तुला मारायचे नव्हते, मला तिला रागवायचे नव्हते. याचे आन्सर तुम्ही ॲज अ होमवर्क किंवा कमेंटमध्ये देखील करू शकता. नेक्स्ट वर्ड व्हेरी कॉमनली यूज, थँक यू, अँड व्हेरी ब्युटिफुल वर्ड, थँक यू. ओके, फर्स्ट सेंटेन्स आहे कोणी वेळेला खूप मोठी मदत केलेली असेल तर, म्हणजे जर समजा इतकी की तुम्हाला त्याशिवाय पर्यायच नव्हता, कोणाच्या मदतीशिवाय इतकी मोठी मदत, लाईफ मधली मोठी मदत वाटत असेल, तर तेव्हा तुम्ही काय बोलायचं, थँक्यू, यू आर अ लाईफ सेव्हर. ठीक आहे, थँक्यू, तुम्ही तर माझा जीवच वाचवला. हे केव्हा, फक्त खरंच खूप मोठी मदत झाली असेल तर. खूप आभारी असल्यास, म्हणजे तुम्ही जर खूप कृतज्ञ असलं कोणाबद्दल आणि खरंच मनापासून आभारी असले, तर तुम्ही म्हणू शकता थँक्यू किंवा आय एम थँकफुल टू यू. थँकफुल आहात, खूप कृतज्ञ आहात. आणि यासोबत तुम्ही कारण देखील जॉईन करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, माझ्या व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, तर मी खरंच मनापासून तुमची खूप आभारी राहील. ठीक आहे, तर मग मी हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलून दाखवेल, I am very very thankful to you for subscribing my channel and sharing my videos with all and motivating me to like these videos. Okay, I am really really thankful for you. ठीक आहे, तर there are many advanced ways to say thank you. थँक्यू म्हणण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट, तर तो व्हिडिओ तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळून जाईल किंवा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट वर्ड आहे ओके. ओके किती कॉमनली बोलतो बघा आपण, त्यामधले आता फर्स्ट आहे ओके डोकी. तर आता ओके डोकी काय आहे, तर हे जस्ट इनफॉर्मल वर्ड आहे. जर तुम्ही हा वर्ड फॉर्मल ठिकाणी नका यूज करू, ठीक आहे, सरांसोबत वगैरे ते नका यूज करू, फॅमिली फ्रेंड्स असतील तर तिथं बोलू शकता. जसं तुम्हाला कोणी म्हणलं ठीक आहे का, चांगलं आहे का, तुम्हाला ओके म्हणायचे, तुम्ही छान मूड मध्ये म्हणू शकतात ओके डोकी. स्पेशली हा वर्ड ब्रिटन, अमेरिकन तिथे यूज केला जातो. पण आपल्याला ऍडव्हान्स शिकतोय ना, म्हणून आपल्याला पण शिकायचं आहे. तर आता नेक्स्ट टाइमला ओके म्हणताना मूड मध्ये छान म्हणा ओके डोकी, फाईन. आणि फॉर्मल मध्ये मग काय म्हणू शकता, ऑल राईट. नेक्स्ट वर्ड आपला ऑल राईट. ओके ऐवजी काय म्हणू शकता, ऑल राईट. सो गाईज, आय होप आता तुम्ही इथून पुढे असेच इम्प्रेसिव्ह आणि कॉन्फिडंट इंग्लिश वर्ड यूज कराल आणि येस, नो, सॉरी, थँक्यू, ओके हे ॲडव्हान्स वेने बोलाल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. चला भेटूया असेच पुन्हा छान इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ओनली प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. Stay tuned with Shraddha's YT House. You guys are lovely. Take care.